हॅलो डिअर एस स्टुडंट्स. आय नो आपण थोडंसं लेट आहोत जस्ट बिकॉज थोडासा हेल्थ इश्यू असल्या कारणाने मी लेक्चर नाही टाकू शकलो. बट नाव ॲज आय एम फाईन. आपण आता कंटिन्यू करू शकतो. ह्या चॅप्टरचं लास्ट लेक्चर जेव्हा मी अपलोड केलं होतं ना, तर ते खूप इम्पॉर्टंट लेक्चर होतं. आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो? बॅलेन्सिंग ऑफ अ केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिॲक्शन. मग बॅलेन्सिंग कशी करायची त्याचा मी एक सिक्वेन्स पण तुम्हाला दिला होता. काय सिक्वेन्स होता तो? आपल्याला माहिती, सगळ्यात पहिलं मेटल शोधा, नंतर नॉन मेटल शोधा, नंतर ऑक्सिजन आणि लास्टला हायड्रोजन. मग हा सिक्वेन्स फॉलो करून आपण कोणतीही केमिकल रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. मग आता केमिकल रिॲक्शन वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. मग हे वेगवेगळे टाईप कोणकोणत्या टाईपचे रिॲक्शन आहेत? तर तुम्हाला एसएससी साठी 10वी साठी फक्त 4 टाईपचे रिॲक्शन आहेत. फ्युचरमध्ये जाऊन मे बी इलॅबरेट होतील, पण आता सध्या 4च आहे आपल्याकडे. पहिली आहे आपल्याकडे कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरी आहे आपल्याकडे डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, तिसरी आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथी आहे आपल्याकडे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर ह्या 4 रिॲक्शनच्या टाईपला आपल्याला 1 बाय 1 करून समजून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये येणारे सब टाईप एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन हे दोन्ही पण आपल्याला शिकायचे. सो लेट्स बिगिन. आपण पहिला टाईप बघू रिॲक्शनचा, दॅट इज combination reaction. First type is combination reaction. तर कॉम्बिनेशन नावच सांगते की नाही. कॉम्बिनेशन म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र येणार आहेत. मग आपण काय सांगणार सरळ सरळ? सपोज आपल्याकडे कोणता तरी एक रिॲक्टंट आहे ए, आपण काय म्हणतोय सोबत दुसरा रिॲक्टंट आहे आपल्याकडे बी, आणि ह्या दोघांपासून आपल्याला प्रॉडक्ट मिळतोय ए बी. मग काय झालं? ए सोबत बी कंबाईन झाला, त्याच्यापासून काय मिळाला आपल्याला? प्रॉडक्ट मिळाला. त्याला आपण काय म्हणतो? रिॲक्टंट होते, हा कोणी? प्रॉडक्ट. मग ए आणि बी कंबाईन होऊन जो प्रॉडक्ट बनलाय, ह्या कंबाईन होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग आता तुम्हाला बघा, क्वेश्चन येतो 3 मार्काचा. युनिट टेस्टला पण येईल, जेव्हा आपली सेमिस्टर असेल तेव्हा पण येईल, प्रिलिम्सला पण येईल, आणि आपल्याला फायनल एक्झाम मध्ये पण याच्यावरती 100% क्वेश्चन असणार. एक क्वेश्चन असतो कशाला? रिॲक्शन बॅलन्स करायला, किंवा एक क्वेश्चन असतो कशाला? रिॲक्शनचा टाईप ओळखायला. तर आता दोन गोष्टी एकत्र होऊन जर एकच प्रॉडक्ट बनत असेल त्याला काय म्हणायचं? कॉम्बिनेशन रिॲक्शन. डिफाईन करायचं ठरलं तर आपण काय सांगणार? सरळ सरळ टू or more reactant combine, 2 or more reactants combine in a reaction to form a single product. Such reaction is called as combination reaction. Definition पूर्ण करून घ्यायची असले पुढे म्हणू शकता तुम्ही, such reaction is called as combination reaction. मग आता याची जर आपण एक्झाम्पल्स बघायला गेलो तर बघा, एक्झाम्पल खूप सारे असतील आपल्याकडे, पण आपल्याला एक्झाम्पल विथ सम टेक्निक समजून घ्यायची. तर आपल्याला विथ सम एक्झाम्पल समजून घ्यायचे. मग आता याचा एक्झाम्पल जर घेतला आपण, आता बघा, मी एक्सपेरिमेंट ऍक्च्युअल तसा तो ड्रॉ करून नाही दाखवायला पाहिजे, तो ऍक्च्युअल परफॉर्म करायचा एक्सपेरिमेंट आहे. बट येस, आपल्याकडे आहे फॅसिलिटी ड्रॉ करून पण दाखवायची. तर आपण बघू काय केलं आपण घेतलं एक टेस्ट ट्यूब. मी काय केलं? एक टेस्ट ट्यूब घेतली, आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये मी भरलं आपल्याकडे HCl. याच्यामध्ये जे लिक्विड भरलं ते कोण होतं? आपल्याकडे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग या ट्यूब मध्ये मी HCl भरलं, आणि मी काय केलं? दुसरीकडे घेतला आपण एक बीकर, एक भांडं घेतलं आपण, काचेचं बीकर घेतला, आणि त्याच्यामध्ये मी काय भरला? याच्यामध्ये मी एक लिक्विड होतं त्याच्याकडे, त्याला आपण म्हणतो NH4 किंवा NH3 म्हणतो. हा कोण होता आपल्याकडे? आपण याला म्हणतो अमोनिया. आता व्यवस्थित समजून घ्या आपण काय केलं बघा. मग आता मी काय केलं बरं? सरळ सरळ मी या HClच्या खाली एक बर्नर पेटवला, याला थोडंसं गरम केलं, आणि मी काय केलं ना, एक ग्लास रॉड घेतला, काचेची एक दांडी घेतली, आणि ती काय केली? मी याच्यामध्ये बुडवली अमोनियामध्ये. आणि याच्यातून आता गरम केल्यानंतर काय येतील बरं? काही वाफा बाहेर येतील. या वाफा अशा बाहेर येत असतील, आणि मी काय केलं? ही अमोनियामध्ये बुडवलेली काचेची दांडी घेतली, आणि ती काय केली? फक्त याच्यावरती पकडली. आपण बुडवली नाही, फक्त पकडली. याच्यातून येणाऱ्या ज्या HClच्या वाफा होत्या, ह्या अमोनिया सोबत काय करतील? काठीवरती चिटकलेला कोण असेल? अमोनिया असेल, काचेच्या काडीवरती. त्या अमोनिया सोबत रिॲक्ट होऊन तुम्हाला इथं व्हाईट कलरची डस्ट अशी डिपॉझिट झालेली दिसते. मग याला जर आता आपण रिॲक्शन समजून घेतली, काहीतरी कंपाऊंड मिळाला आपल्याला इथं,
ही रिॲक्शन समजून घेतली असते तिला आपण केमिकल फॉर्म मध्ये आणू, कमी केमिकल रिॲक्शनच्या किंवा इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणू. आपल्याकडे कोण होतं म्हटलं आपण, बरं सरळ सरळ मला सांगा तुमच्याकडे कोण होतं आपल्याकडे. आपण म्हटलं अमोनिया कसा असतो ऑलरेडी हा लिक्विड जरी असला पण काडीवर घेतल्यानंतर आपण त्या फॉर्म मध्ये गेला गॅसियस. मग आपण असं म्हणू NH3 गॅसियस प्लस आपण कोण घेतलं होतं HCl, तो पण कसा होता याच्या वाफा निघत होत्या म्हणजे HCl पण कसं होतं आपलं गॅसियस. आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळालं NH3 आणि HCl. H3 आणि हा H मिळून काय बनवतील NH4 आणि Cl आपल्याकडे एकच, मग आपण काय ठेवू Cl. याला आपण म्हणतो अमोनियम क्लोराईड. मग हे अमोनियम क्लोराईड कसं होतं आपल्याला व्हाईट कलरची डस्ट भेटली म्हणजे कसं होतं सॉलिड. मग मला सांगा आता जो टाईप आपण शिकलो तो टाईप बरोबर आहे की नाही. NH3 काय आहे A रिॲक्टंट, HCl कोण आहे B रिॲक्टंट, दोघं एकत्र होऊन काय बनला AB प्रॉडक्ट. म्हणजेच काय ही रिॲक्शन कोणत्या टाईपची आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. मग जर असा फॉर्मॅट असेल तर आपल्याला का बरं रिॲक्शनचा टाईप ओळखता येऊ नये. दोन्ही कंबाईन झाले शेवटी एक प्रॉडक्ट बनवलं, कोणती रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आपण पुढे जाऊ, याचं एक अजून एक्झाम्पल घेऊ. तुम्ही याचं सिंपल एक्झाम्पल बघा आणि हे एक्झाम्पल मी याच्या आधी पण करून दिलेलं आहे तुम्हाला. आपण काय केलं मॅग्नेशियमची एक काय घेतली आपण पट्टी घेतली, स्ट्रीप घेतली अशी, जर मॅग्नेशियमची रिबन घेतली मी अशी आणि तिला काय केलं आपण पेटवलं, फक्त जाळ केलं तिच्याजवळ, ती रिबन काय होणार ऑब्व्हियसली पेटणार आहे. आणि थोड्या वेळात तुम्ही नोटीस कराल काही तर कंबशन होतंय, ज्वलन होतंय, जळतंय, काहीतरी जळतंय म्हणजे कोणासोबत रिॲक्शन चालू आहे ऑक्सिजन सोबत. आणि थोड्या वेळाने तुम्ही नोटीस करशाल खाली अशी डस्ट पडलेली मिळते, व्हाईट कलरची पावडर बघायला मिळते, राख म्हणू आपण त्याला. ती राख व्हाईट असण्याचं कारण काय असतं मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोघांचं मिळून बनलेला प्रॉडक्ट आहे ना. याचं एक्झाम्पल घेतलं आपण तर काय येईल आपल्याकडे, आपण घेतला मॅग्नेशियम, पट्टीवरती कोण होता आपल्या मॅग्नेशियम, पट्टी कशी बनली होती मॅग्नेशियमची सॉलिड, प्लस आपल्याकडे कोण आला ऑक्सिजन, कंबशन होतं, ज्वलन होतं, याचा अर्थ काय होतं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते. याच्यापासून आपल्याला मिळतो MgO. मग आता O आहे इथं दोन मिळतात MgO आपल्याला. मला सांगा रिॲक्शन बॅलन्स आहे का. O2 आहे 2 × O 2 आहेत, Mg2 आहे इथे एकच, मग आपण काय करू इथं 2 लावून घेऊ. म्हणजे आपल्याला काय मिळालं मॅग्नेशियम प्रॉडक्ट, सॉरी मॅग्नेशियम रिॲक्टंट A मानला आपण, O2 रिॲक्टंट B मानला आपण, दोघं कंबाईन होऊन आपल्याला काय मिळालं प्रॉडक्ट मिळाला AB. ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे आपली कॉम्बिनेशन रिॲक्शन. जर कॉम्बिनेशन रिॲक्शन समजले असेल तर आपण पुढे जायला काही हरकत नाही. तुम्हाला अजून जर एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं मला तर अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा. आपण काय केलं एक बीकर घेतला, लेट मी इरेज दिस फर्स्ट. हे जे आपण लिहिलं याला आपण थोडंसं इरेज करू आधी. मग आपण आता कॉम्बिनेशन रिॲक्शनचं आपण तिसरं एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवं शिकायचंय. मी म्हटलं होतं ना सब टाईप्स येतील रिॲक्शनचे, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, तर ते पण आता येऊन जातील, प्रोग्रेसमध्ये होऊन जातील आपले. मग आता आपण काय म्हटलं बघा, आपण काय केलं ना एकीकडे मी काय केलं एक आपण काहीतरी एक आता ही रिॲक्शन बघायची म्हटल्यानंतर आपण काय घेतलं एक बीकर घेतला, परत एकदा एक बीकर घेतला आपण. या बीकर मध्ये मी काय घेतलं आता सिम्पली बीकर घेतला, बीकर मध्ये मी काय घेतलं वॉटर घेतलं, साधं पाणी घेतलं. आता वॉटर जर घेतलं आणि याच्यामध्ये मी काय केलं ना मला कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा कॅल्शियम ऑक्साईडचे 2-3 खडे मिळाले, ते मी याच्यामध्ये टाकून दिले. हे जे खडे टाकले मी हे कशाचे होते कॅल्शियम ऑक्साईडचे. मग होणार काय ऑब्व्हियसली थोड्या वेळात हे कॅल्शियम ऑक्साईड वॉटर सोबत रिॲक्ट करेल आणि आपल्याला काय मिळून देईल कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मग आता या रिॲक्शनला समजून घेऊ आधी काय होईल. आता बघा आपण काय घेतलं सगळ्यात आधी कॅल्शियम ऑक्साईड, कसं होतं आपलं खडे होतं म्हणजे सॉलिड होतं, प्लस आपण कोण घेतलं H2O वॉटर, कसं होतं आपलं वॉटर लिक्विड होतं. आणि याच्यापासून मला काय मिळालं CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळाला मला, तो कसा होता आपला ॲक्वस. आणि प्लस आता ही रिॲक्शन कंप्लीट होत असताना तुम्ही जर कंटेनरला हात लावून बघितला तर कंटेनर खूप गरम वाटेल, म्हणजे प्लस कोण निघाली याच्यातून या रिॲक्शन मधून हीट. मग अशी रिॲक्शन नीट बघायचं आता, हे विसरायचं नाही तुम्हाला. रिॲक्शनचा टाईप ओळखायला येताना ही गोष्ट पण महत्वाची. अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शन मध्ये पूर्ण रिॲक्शन झाल्यानंतर जर रिॲक्शनचं टेम्परेचर वाढत असेल, तिच्यात हीट बाहेर पडती, आपण हीट कुठे लिहिली प्रॉडक्ट साईडला, इकडे प्रॉडक्ट म्हणून हीट निघते, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं हीटने काय केलं एक्झिट केलं, हीट लॉस झाली, हीट रिमूव्ह झाली, अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन बघा एक्झो मीन्स
एक्झिट करते त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग एक्झोथर्मिक रिॲक्शन कळले असेल तर आता प्रोग्रेस करायला पुढे जायला काही हरकत नाही. तुम्हाला बघा बऱ्याचशा गोष्टी शक्य होतोय तितकं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या रिॲक्शनचा स्क्रीनशॉट असू द्या तुमच्याकडे, समजायला सोपं जाईल. हीट बाहेर पडली तर कोणती रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक. आणि बाहेर पडली कशावर ओळखून घ्यायचं, जर आपण रिॲक्टंट साईडला किंवा ॲरोच्या अलीकडे कुठे हीट नाही लिहिली, डायरेक्ट प्रॉडक्ट साईडला हीट लिहिली तर ती कोणती रिॲक्शन आहे, एक्झोथर्मिक. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यातलंच, पण ते एक्झाम्पल आपल्याला कन्सेप्ट अजून क्लिअर करतं, क्रिस्टल क्लिअर करतं. एक्झाम्पल असेल आपल्याकडे, आपण आता एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल घेऊ जेणेकरून रिॲक्शनचा अजून एक सब टाईप आहे तो पण आपला कव्हर अप होईल. आपण काय केलं बघा, आता मी असं केलं, एका कंटेनर मध्ये मी काय घेतलं ना, लोखंड घेतला, आयन घेतलं, मी घेतला Fe म्हणजे कोण, आपलं लोखंड सॉलिड, प्लस मी टाकला सल्फर. सल्फर कसा आहे आपल्याकडे बरं, सल्फर पण कसं आहे, नॉन मेटल जरी असलं तरी तो सॉलिड आहे. आणि ह्या दोघांना मी काय केलं, एका वाटीमध्ये सल्फर आणि आयन टाकला. तर दोन्ही सॉलिड रिॲक्ट होतील का, मग मला जर यांची रिॲक्शन घडवायची असेल तर मला ह्या मिक्सचरला काय करावं लागतं, गरम करावं लागतं. याचा अर्थ या रिॲक्शनला मला हीट रिलीज करून मिळणार आहे का मला द्यावी लागणार आहे, हीट द्यावी लागणार आहे. आणि ज्यावेळी एखाद्या रिॲक्शनला हीट दिली जाते ना, तर ती ह्या ॲरोवरती अशी ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये लिहिली जाते. मग ज्या रिॲक्शनला घडण्यासाठी हीट द्यावी लागते तिला आपण काय म्हणतो, एंडोथर्मिक रिॲक्शन. याच्यापासून काय मिळेल आपल्याकडे, आयन सल्फाइड. पण ह्या रिॲक्शन मध्ये हीट दिली तुम्ही, जर हा हीटचा आपल्याकडे सिंबल असेल तर या रिॲक्शनला काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिॲक्शन. मग आता बघा बरं, एंडो म्हणजे काय, इनसाइड, हीट आतमध्ये दिली तुम्ही, हीट एक्झिट करते तर एक्झो, हीट द्यावी लागते, आत द्यावी लागते तर काय, एंडो. तर हे दोन रिॲक्शनचे आपल्याकडे टाईप असतील, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. तर या पद्धतीने आपला रिॲक्शनचा पहिला टाईप होता कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याच्याच अंडर आपण दोन टाईप सब टाईप बघितले, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. ओळखायला आल्यानंतर आता मात्र चूक होऊ द्यायची नाही, आता मात्र आन्सर एकदम करेक्ट आणि ॲक्युरेटच लिहिलं पाहिजे. ठीक आहे ना. होप तुम्ही एक्झाम्पल मी इकडे तिकडे झाल्यानंतर स्क्रीनशॉट घेणे इतका स्पेस तुम्हाला मिळाला असेल. आपण सेकंड टाईप कडे जाऊ. आता आपण रिॲक्शनचा सेकंड टाईप बघू. सेकंड टाईप मी तुम्हाला काय सांगितलं होता, डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड टाईप आहे आपल्याकडे, त्याचं नाव आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. पहिला होता कॉम्बिनेशन, दुसरा आहे आपल्याकडे डिकम्पोजिशन. मग आता डिकम्पोज होणं म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. आपण सांगतो ना, जेव्हा आपल्याकडे घरी उकिरडा वगैरे असतो आपला, आपण शेण नेऊन टाकतो तिथं, काही दिवसानंतर त्याचं खत तयार होतं. म्हणजेच काय, जे आपण वेस्ट मटेरियल नेऊन टाकलं ते काय झालं, डिकम्पोज. म्हणजेच काय, त्याच्यातले कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुटले. तुटण्याला काय म्हटलं जातं, डिकम्पोजिशन. रिॲक्शनचं नाव काय, डिकम्पोजिशन. मग आपण काय सांगू सरळ सरळ, आपल्याकडे जर एक प्रॉडक्ट आहे ऑलरेडी, ए आणि बी असं आपल्याकडे काय एक प्रॉडक्ट आहे, आणि तो प्रॉडक्ट तुटल्यामुळं मला ए सेपरेट मिळतो आणि बी सेपरेट मिळतो, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, हा डिकम्पोज झाल्यामुळे हे दोघं वेगळे झाले. मग अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. जर लिहायचं ठरलं तर वाक्यात कसं सांगणार आपण, वन रिॲक्टंट गिविंग राईज टू, एकच तुमचा रिॲक्टंट असेल तो काय करतो, तुटतो, आणि त्याच्यातून काय होतं, गिव्ह राईज टू 2 or more products. तुम्हाला डेफिनेशन बनवायची असते तर कशी बनवणार बरं, मी परत एकदा सांगून ठेवतो. हा मेन कोर आहे डेफिनेशनचा. डेफिनेशन स्टार्ट कशी होईल, द रिॲक्शन इन व्हिच वन रिॲक्टंट गिव्हिंग राईज टू 2 or more products इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन रिॲक्शन. एवढी सिंपल डेफिनेशन असेल बघा. मग आता या रिॲक्शनला समजून घ्यायचं एक्झाम्पलचं. आपण काय केलं बरं, सरळ सरळ एक वाटी घेतली, तिच्यात साखर टाकली आपण. साखर काय आहे, ऑलरेडी एक काय कंपाऊंड आहे, त्याचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला साखरेचा. ऍक्च्युअल प्लांट मध्ये जे ग्लुकोज असतं ते असतं C6H12O6, आणि जी शुगर आपण घरी वापरतो तिचा फॉर्म्युला असतो C11H22O11. मग आपण शुगर घेतली आणि तिला काय केलं, एका वाटीमध्ये आपण गरम करायला ठेवलं, आग लावली त्याच्या खाली, आणि इतका वेळ गरम केलं की त्याच्यातलं वॉटर काय झालं, इव्हॅपोरेट होऊन गेलं काही.
आणि शिल्लक शेवटी काय राहिलं, राख राहिली. ती काळी राख जी होती ती काय होती आपल्याकडे, कार्बन. मग आपण काय म्हणतो, शुगर डिकम्पोज होऊन आपल्याला काय काय मिळालं ते आपल्याला बघायचं. मग बघा, सगळ्यात पहिलं आपण काय म्हटलं, सॉरी C11 म्हटलं होतं मी मगाशी, थोडं करेक्शन करू. C12H22O11 ही कोण आहे आपल्याकडे, शुगर. या शुगरला मी काय केलं, डायरेक्ट हिट केलं, याच्यात थोडी काही टाकलं. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणणार, सरळ सरळ डायरेक्ट हिट केली आपण. आणि मला सांगा, हीट दिली आपण याला डिकम्पोज होण्यासाठी, हीट दिली असेल तर कुठे लिहितो आपण, ॲरोच्या वर. रिॲक्शन कशी असेल, एंडोथर्मिक. हीट इथं लिहिली म्हणजे कशी, एंडोथर्मिक. इकडे कुठेतरी प्रॉडक्ट साईडला हीट असते कशी असते, एक्झोथर्मिक. मग आपण काय म्हटलं, शुगर डिकम्पोज झाले, आपल्याला काय मिळेल, कार्बन मिळेल. खाली शिल्लक जे राहील ते काय असणार आपल्याकडे, काळी राख, कार्बन पार्टिकल्स. प्लस आपण काय म्हटलं, रिॲक्शन मध्ये उडून कोण गेलं, वॉटर. कोणत्या फॉर्मॅटमध्ये उडालं, आपलं वेपरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे गॅसियस. आता मला सांग, रिॲक्शन बॅलन्स आहे का, कुठूनही. इथं कार्बन किती, 12. आपल्याला इथं किती लिहावं लागेल, 12 लिहावं लागेल. आणि आता ऑक्सिजन बघा, आता ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन किती आपला इथे 11 आहे, इथे किती, एकच आहे. मला इथे किती लिहावं लागेल, 11. हायड्रोजन बघा बरं, 22 आहे. 11 × 2 22 झाली बॅलन्स. इथे 12 लिहिलं, तिथे 11 लिहिलं, रिॲक्शन बॅलन्स झाली. एक कंपाऊंड तुटून त्याच्यापासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळत असतील, त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन. अजून एक एक्झाम्पल घेऊचं, म्हणजे आपल्याकडे होऊन जाईल याचं काम, आपण एक्स्ट्रा नाही द्यायच्या. अजून 2 एक्झाम्पल घेऊ फार तर. पहिलं घेतलं आपण कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. आता कॅल्शियम कार्बोनेट कंपाऊंड घेतला आपण, हा कसा होता आपला, सॉलिड. आणि याला आपल्याला डिकम्पोज करायचं होतं, आपण याला काय केलं, फक्त वाटीत घेऊन गरम केलं. मग याच्यापासून मिळणार काय काय होतं मला, पहिली गोष्ट जी खाली व्हाईट कलरची राख शिल्लक राहील ते होतं कॅल्शियम ऑक्साईड. आणि प्लस आपण काय सांगतोय, उडून जाईल तो कोण असेल आपला, CO2 गॅस. मग बघा बरं, इथं कॅल्शियम 1 आहे, CO3 आहे, इथं काय आहे, CO2 इथे आणि ऑक्सिजन इथे आहे, म्हणजे CO3 इथं पण आहे. म्हणजे ही ऑलरेडी बॅलन्स आहे, हिला काही करायची गरज नाही. ही पण कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे, एंडोथर्मिक. अजून एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, जर आपण वॉटर घेतलं साधं, आणि आता तुम्ही म्हणशाल सर वॉटर कसं काय डिकम्पोज व्हायचं, वॉटर सुद्धा डिकम्पोज होतं. कधी, जर तुम्ही वॉटर घेतलं एका कंटेनरमध्ये आणि त्याच्यामध्ये काय केलं, इलेक्ट्रिकल वायर टाकून दिल्या. आपण असं केलं काय, इलेक्ट्रिकल एनर्जी. वॉटरमध्ये आपण काय केलं, याला इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर म्हणतात. वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी पास करणं. याच्यातून काय मिळेल बरं आपल्याला, पहिली गोष्ट जी मिळेल ती काय मिळेल आपल्याला, H2 मिळेल, गॅसियस. आणि प्लस कोण मिळेल बरं आपल्याला, ऑक्सिजन मिळेल, गॅसियस. ऑक्सिजन कसा असतो, डायटॉमिक मॉलिक्यूल. 2 ॲटम एकत्र येऊन ऑक्सिजनचा 1 ॲटम बनवतात, नाही का. हायड्रोजनचं तसंच आहे. मग आता बघा बरं, ही रिॲक्शन बॅलन्स आहे का, H2 आहे, इथे H2 आहे, इथं O आहे, इथं O2 आहे. म्हणजे आपल्याला इथं किती लिहावं लागेल, 2 × O 2 झाला. पण त्याच्यामुळे झालं काय, 2 × H2 किती झाले, 4. इथं काय लिहावं लागेल, 2. म्हणजे ही रिॲक्शन कशी असेल, बॅलन्स. मग एक कंपाऊंड तुटतो, त्याच्यापासून 2 किंवा जास्त आपल्याला काय मिळतात, प्रॉडक्ट मिळतात. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके देन, याचा स्क्रीनशॉट असू द्या. नाव मुव्हिंग टू द थर्ड टाइप, रिॲक्शनचा आपण तिसरा टाइप बघू. तिसरा टाइप असेल आपल्याकडे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट, आता नीट जर नाव ऐकलं, प्लेसमेंट म्हणजे काय, जागा मिळणे, नोकरी मिळणे, आहे का नाही. डिस्प्लेस होणं म्हणजे काय, जागा सुटणे. रिॲक्शनच्या नावातच आहे बघा, डिस्प्लेस होणे म्हणजे काय, स्वतःची ओरिजिनल जागा सोडून एखादा मॉलिक्यूल जर जात असेल, त्याची जागा दुसरा कोणीतरी एम्प्लॉई घेत असेल, दुसरा कंपाऊंड घेत असेल, त्याला काय म्हणू आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. थर्ड टाइप आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिंपलच्या टर्म चालू आहेत, व्यवस्थित लक्ष द्यायचं. फळ्याचा स्क्रीनशॉट घेऊन नोट्स लिहित चालायच्या. खूप अभ्यास करण्याची वेळ आहे आपल्याकडे. अजून आपल्याकडे 4-5 महिने आहेत. खूप चांगलं होऊ शकतं. 4-5 महिन्यात सिलेबस पण कव्हर करून दिला जाईल तुमचा. बट तुमचं काम काय असलं पाहिजे, अटेन्शन देणं, अभ्यास करणं. सगळ्यात महत्वाचं, कुणाला ब्लेम करू नका. तुमचा अभ्यास तुम्ही नाही केला तर तुम्हाला मार्क कमी येणार आहेत. उगाच म्हणायचं नाही मला वेळ नाही भेटला, अभ्यास नाही करता आला. कारणांपासून पळता येत नाही. जर आपल्याला जे झालं, कमी आले मार्क, तर ती रियालिटी आहे. ठीक आहे ना. मग आता एवढी सगळी मेहनत मी घेतोय तुमच्यासाठी, तुम्ही पण थोडीशी मेहनत दाखवा.
व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन असेल ते प्रेस करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपण जाऊ आपल्या या टाईपकडे. बघा आपण काय म्हटलं, आपल्याकडे एक रिॲक्टंट होता ए, प्लस मी काय केलं, दुसरा रिॲक्टंट होता आपल्याकडे बी आणि त्याच्यासोबत होता सी. मग आता आपण काय म्हटलं, यांच्यापासून मला प्रॉडक्ट मिळवायचं आहे. पण नाव काय सांगतं, डिस्प्लेस होणं म्हणजे काय, जागा बदलणं. मग आपण काय म्हटलं, याच्यातला आपला काय होता, ए जो होता ना, ए ने काय केलं, धक्का मारून सी ला हाकलून दिलं, सी ला धक्का दिला. मग आपल्याकडे काय झालं बरं, आता सरळ सरळ मला सांगा, ए आणि सी या दोघांमध्ये प्लेस काय झाली, चेंज झाली, डिस्प्लेस झाला सी. आणि सी जर डिस्प्लेस झाला तर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळेल बरं, मला सांगा. ए ने काय केलं ना, सी सोबत काय केलं, कॉम्बिनेशन केलं, ए आणि सी एकत्र आले तर डिस्प्लेस कोण झाला, बी. किंवा आपण म्हणू सी ला धक्का मारून ए ने त्याच्यासोबत बॉन्ड बनवला, बी राहिला बिचारा मोकळा. आपण काय म्हणतो, प्रॉडक्ट मिळाला आपल्याला ए सी प्लस आपण काय म्हणतो, बी आपला आहे तसा एकटाच राहिला. मग झालं काय बरं, याच्यामध्ये आपण काय सांगतो, द प्लेस ऑफ वन आयन, द प्लेस ऑफ वन आयन, द प्लेस ऑफ वन आयन of a less reactive element, of a less reactive element in a compound, of a element in a compound is taken by another, is taken by another more reactive element, more reactive element by formation of its own ions, by formation of its own ions. आयन शब्दाला घाबरायचं नाही. कोणत्याही एलिमेंटच्या वरती चार्ज लिहिलेला असतो तेव्हा त्याला काय म्हणतो, आपण आयन म्हणतो, आहे का नाही. मग इथं बघा आपण काय सांगितलं, द प्लेस ऑफ वन आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. मग आता आपण काय म्हटलं, इथं सी कोण होता आपल्याकडे, लेस रिॲक्टिव्ह होता. मग आपण काय म्हणू शकतो बरं, ए ने काय केलं, सी सोबत बॉन्डिंग केलं. याचा अर्थ काय केला, आपण म्हणतो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट कंपाऊंड मध्ये त्याची जागा कोणी घेतली, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटने. मग इथं बी कसा होता, आपण म्हणू कमी रिॲक्टिव्ह होता, आहे की नाही. त्याची जागा कुणी घेतली, ए ने घेतली आणि त्याने कंपाऊंड कोणासोबत बनवला, सी सोबत. स्वतःचे आयन बनवले, ए सी असा कंपाऊंड बनला. बी मात्र कमी रिॲक्टिव्ह होता, तो मात्र बाजूला निघून गेला. त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. प्लेस डिस्प्लेस झाली, जागा बदलली. मग एक्झाम्पल बघूयात आता. याचं एक्झाम्पल असेल आपल्याकडे, बघा आपण एका कंटेनरचं एक्झाम्पल परत एकदा घेऊ. आपण काय केलं, एक बीकर घेतला. या बीकर मध्ये आपण काय घेतलं, कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं. त्याच्यामध्ये आपण ब्ल्यू कलरचं सोल्युशन घेतलं, कॉपर सल्फेट, CuSO4 सोल्युशन घेतलं, कॉपर सल्फेट. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, वरून थोडीशी झिंक मेटलची काय केली, डस्ट टाकून दिली. मी इथं त्याला मेन्शन करतो Zn डस्ट, झिंक डस्ट आपण टाकून दिली याच्यामध्ये. इथं होणार काय होतं बरं, अल्टिमेटली या दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर झिंकची जागा कोण घेणार आहे, कॉपर. म्हणजेच काय, ह्या झिंक वरती आपल्याकडे कोण डिपॉझिट होईल, कॉपर. आणि कॉपर निघून गेला म्हणजेच काय होईल बरं, झिंकची जागा घेईल कॉपर. कंपाऊंड काय बनेल आपल्याकडे, कॉपर डिपॉझिट होईल आणि झिंकचा काय बनेल, झिंक सल्फेट. याला रिॲक्शनच्या फॉर्म मध्ये समजून घ्या. बघा कॉपर सल्फेट घेतला आपण, CuSO4 कसा आहे, ॲक्वस, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, लिक्विड कंपाऊंड म्हणजे काय, ॲक्वस. मग आपण त्याच्यात कण टाकलं, झिंक. आपण टाकला झिंक, कसा होता तो, सॉलिड. डस्ट टाकली ना, मग त्याच्यापासून मिळालं काय आपल्याला, बघा बरं. झिंकने काय केलं, झिंक मोर रिॲक्टिव्ह, त्याने काय केलं, कॉपरची जागा घेतली. किंवा कॉपर जास्त रिॲक्टिव्ह, त्याने झिंकची जागा घेतली. दोघांच्या जागेत काय झालं, कॉपरने झिंकला किंवा झिंकने कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं आणि कंपाऊंड बनवला. काय बनवला, ZnSO4, झिंक सल्फेट. म्हणजेच काय झालं, कॉपर कमी रिॲक्टिव्ह त्याची जागा निघून गेली. जो कमी रिॲक्टिव्ह आहे त्याची जागा काय होते, निघून जाते. आणि जो जास्त रिॲक्टिव्ह येतो काय येतो, त्याच्या जागी येतो. त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. प्लस कोण आला आपल्याकडे, कॉपर सॉलिड फॉर्म मध्ये. तर ही काय आपल्याकडे एक सिंपल रिॲक्शन होती, ॲक्वस. मग ह्या रिॲक्शन मधून आपल्याला काय कळलं, जास्त रिॲक्टिव्ह वाला काय करतो, कमी रिॲक्टिव्ह वाल्याच्या लात घालतो कमरात, त्याला हाकलून देतो. हाकलवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ याचं. बघा तुम्हाला हवा असेल तर खूप सारे एक्झाम्पल. आपण घेतलं कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट कसं असेल आपलं, ॲक्वस.
प्लस आपण घेतला आयन, लोखंडाचा तुकडा टाकून दिला, तो कसा होता आपला सॉलिड. मग कॉपर सल्फेट होतं आपल्याकडे, त्याच्यानंतर आपण आयन टाकलं, त्याच्यामध्ये रिॲक्शन झाली, काय होईल बरं? आयन काय करेल बरं? आयन काय करेल? कॉपरला धक्का देईल, कॉपर निघून गेला तर काय बनेल? FeSO4 प्लस कोण शिल्लक राहील आपल्याकडे? कॉपर. हा असेल ॲक्वस, तो असेल सॉलिड. मी स्टेट नाही मेन्शन करत, आता तुम्ही करून घेऊ शकता. नंतर आपण काय सांगतो बघा बरं, एक रिॲक्शन अजून जर घेतली आपण घेतला सिल्वर. आपण काय घेतलं, तुम्ही असं नको म्हणायला का सर तुम्ही हे सेम कॉपरचं एक्झाम्पल दिला, असं नको वाटायला. म्हणून आपण काय घेतलं, समजा आपण घेतला Ag सिल्वर, कसं आहे? सॉलिड. प्लस आपण काय घेतला? HCl, कसा असेल आपला? ॲक्वस. या दोघांची जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळतं? AgCl. काय होईल बरं इथं? या Ag ने काय केलं ना, हायड्रोजनला हाकलून दिलं, हायड्रोजन गेलं तर काय बनलं? Ag आणि Cl चा कंपाऊंड बनला. आणि हायड्रोजन आपला काय होतो इथं? निघून जातो, H2 गॅस निघून जातो. मग आता रिॲक्शन बॅलन्स नाही. बघा बरं इथं किती आपल्याकडे सिंपल शब्द बघायचे आपल्याला. आपण काय म्हटलं? मेटल बघा, पहिला सिल्वर इथे एक आहे, इथे एक आहे, विषय संपला त्याचा. नंतर नॉन मेटल बघा, HCl इथे एक आहे, इथे एक आहे, याचा पण विषय संपला. हायड्रोजन बघा, इथं एक आहे, इथं दोन आहेत, मग आपल्याला इथं काय करावं लागेल? 2 करावं लागेल. मग आता हायड्रोजन 2 झाला, हायड्रोजनच्या नादात आपला कोण बिघडला? क्लोरीन बिघडला. क्लोरीन इथं 2 झाला, मग आपल्याला इथं किती लिहावं लागेल? 2. आता क्लोरीनच्या नादात आपला सिल्वर बिघडला, आपण एक एक स्टेप मागे जायचं शिकलेलो आहे मागच्या लेक्चरला. मग क्लोरीनच्या नादात आपला सिल्वर बिघडला, मग इथं किती लिहावं लागेल? 2. आता ही रिॲक्शन बॅलन्स असेल. तर हा आपल्याकडे थर्ड टाईप आहे, ज्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अजून काही एक्झाम्पल पाहिजे असले तर भरपूर एक्झाम्पल आपल्याकडे टेक्स्टबुक मध्ये पण अवेलेबल आहेत, तुम्ही पाहिजे तितके एक्झाम्पल घेऊ शकता. पण आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण 3-4 एक्झाम्पल तुमचे करून घेतोय विथ आपण प्रूफ. तर आता याला व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. लास्ट टाईप राहील आपल्याकडे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके देन, सो लास्ट टॉपिक ऑफ टुडेज लेक्चर, दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नावच सांगतं की नाही, डबल, 2 वेळा डिस्प्लेसमेंट होईल. आणि मग 2 वेळा जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण आत्ताच बघितलं, 1 वेळा डिस्प्लेसमेंट होते तर काय करतो? जो जास्त रिॲक्टिव्ह आहे तो कमी रिॲक्टिव्ह वाल्याच्या काय करतो? लात घालून त्याला हाकलून देतो, आपण असं म्हणू. किंवा आपण म्हणतो कमी रिॲक्टिव्ह वाला गपचूप निघून जाईल, जास्त रिॲक्टिव्ह वाला त्याची जागा घेईल, त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं ते आपण आता बघू. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन समजून घ्यायची. आपल्याकडे 2 रिॲक्टंट आहे, आपण असं म्हटलं. माझ्याकडे एक रिॲक्टंट होता AB, हा एक कंपाऊंड आहे, प्लस माझ्याकडे कोण होता? आपण दुसरा कंपाऊंड म्हणू CB. आता हे 2 होते माझ्याकडे रिॲक्टंट, याच्यात झालं काय असेल बरं? मग आपण असं म्हणू शकतो की नाही, आपल्याकडे पहिल्या स्टेप मध्ये काय झालं? याने धक्का दिला याला, किंवा असं म्हणू आपण याने जागा घेतली याची C ची, आणि C च्या ऐवजी काय बनला कंपाऊंड? AD. नीट बघा, A ने कोणाची जागा घेतली? C ची. C डिस्प्लेस झाला, त्याच्या जागी कोण येईल? A येईल. काय बनेल कंपाऊंड? AD. प्लस या B ने काय केलं? याने धक्का दिला कोणाला? D ला, त्याने बनवला कंपाऊंड BC. मग आता AD आणि BC असे आपल्याकडे 2 कंपाऊंड बनले, त्यांना आपण काय म्हणतो? सरळ सरळ 2 वेळा डिस्प्लेसमेंट झालं की नाही, A ने डिस्प्लेस केलं C ला, त्याची जागा घेतली D बनवला. B ने डिस्प्लेस केलं D ला, त्याची जागा घेतली BC कंपाऊंड बनवला. 2 वेळा डिस्प्लेसमेंट झालं, अशा रिॲक्शनला काय म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट. आता नीट बघा बरं, याचं फॉर्म जर लिहिला आपण तर काय लिहिलं? आपल्याकडे सेंटेन्स फॉर्म जर बघितला तर द आयन ऑफ द रिॲक्टंट्स आर एक्सचेंज्ड. यांनी काय केलं? फक्त आदला बदली केली ना, ए वाला म्हटला मला याच्यासोबत जायचं, C वाला म्हटलं मला याच्यासोबत जायचं, एक्सचेंज झाले आयन्स. मग आपण काय सांगतोय? द आयन्स ऑफ रिॲक्टंट्स आर एक्सचेंज्ड. द आयन्स ऑफ रिॲक्टंट्स आर एक्सचेंज्ड. आता एक्सचेंज झाले आयन्स, मग आपण काय सांगणार बरं? एक्सचेंज झाले त्याचा परिणाम काय झाला? टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. टू फॉर्म अ प्रेसिपिटेट. कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रेसिपिटेट म्हणजे काय? त्याला शॉर्ट मध्ये आपण PPT म्हणतो, प्रेसिपिटेट. मग प्रेसिपिटेट काय? या डबल डिस्प्लेसमेंट ज्या वेळी होईल, एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला धक्का देईल, त्यावेळी याचा परिणाम काय होणार आहे? शेवटी ह्या दोघांपैकी एक कंपाऊंड कसा असेल? सॉलिड असेल. मग मला सांगा, ह्या ट्यूब मध्ये जर मी समजा असा अजूम करा, एक कंपाऊंड, दोन्ही कंपाऊंड लिक्विड घेतले होते आपण,
पण आपण आताच म्हटलं का त्याच्यातून एक काय होणार आहे, सॉलिड बनणार आहे. मग हे जर लिक्विड असेल आणि याच्यामध्ये जर एखादं सॉलिड बनलं तर हे लिक्विड कसं बनेल, गढूळ बनेल. या गढूळपणालाच काय म्हटलं आता, प्रेसिपिटेट. तर हा प्रेसिपिटेट बनतो. याचे एक्झाम्पल्स बघू आपण आता. बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. मी काय केलं, एक सिंपलची टर्म आहे, याच्यासाठी आपण व्यवस्थित समजून घ्या. रिॲक्शन साठी, रिॲक्शन तर आपण तशी समजून घेणारच आहोत, पण आपल्याला त्याच्या आधी रिॲक्शन साठी एक्सपेरिमेंट समजून घेणं गरजेचं आहे. मी काय केलं, एक टेस्ट ट्यूब घेतली आणि या टेस्ट ट्यूब मध्ये मी काय केलं, एक सोल्युशन घेतलं. या ट्यूब मध्ये मी असं एक सोल्युशन भरलं. सोल्युशन होतं माझ्याकडे सोडियम क्लोराईड, सोल्युशन होतं माझ्याकडे सिल्वर नायट्रेट, AgNO3 सिल्वर नायट्रेट. आणि ही ट्यूब मी काय केली ना, एका कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये टाकली. सपोज मी असा एक कोनिकल फ्लास्क घेतला आणि या कोनिकल फ्लास्कच्या आतमध्ये मी काय केलं, ही ट्यूब टाकून दिली अशी. आणि याच्यामध्ये मी खाली जे सोल्युशन भरलं ते कोणतं होतं आपल्याकडे, सोडियम क्लोराईड. त्याला आपण काय म्हणू, NaCl सोल्युशन होतं, सोडियम क्लोराईड. आणि मी काय केलं, याचं तोंड बंद केलं आणि याला पलटी मारलं. काय होईल, AgNO3 याच्यासोबत रिॲक्ट होईल, दोन्ही एकत्र होतील ना. याच्यातलं सोल्युशन उलट केल्यामुळे सांडेल आणि याच्यात जाईल. सांडल्यावर काय होतं, रिॲक्शन बघू आपण ऍक्च्युअल. आता याची रिॲक्शन अशी होते आपल्याकडे. काय घेतलं होतं आपण, AgNO3 कसं होतं, ॲक्वस, प्लस कोण घेतला आपण, NaCl, त्याचं पण सोल्युशन होतं, म्हणजे ते पण कसं होतं आपल्याकडे, ॲक्वस. होणार काय होतं बघा बरं. आता मी म्हटलं होतं तुम्हाला काय होणार आहे, डबल डिस्प्लेसमेंट. मग याला आपण थोडंसं वेगळ्या पेनने दाखवू, ब्लॅक पेनने दाखवू. Ag काय करेल बरं, Na ची जागा घेईल. Ag ने काय केलं, Na ला धक्का दिला, म्हणजे Ag कोणासोबत कंबाईन होईल, Cl सोबत. Na काय म्हटला, तू माझी जागा घेतली, मी पण तुझी जागा घेणार. Na काय करेल, इकडे येईल आणि NO3 सोबत जागा घेईल, डबल डिस्प्लेसमेंट. मग प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला बघा, एकीकडे आपल्याला काय मिळेल, Ag ने जागा घेतली कोणाची, Na ची. याचा अर्थ कंपाऊंड काय बनेल, AgCl. काय बनला पहिला कंपाऊंड आपल्याकडे, AgCl. आणि मी म्हटलं होतं ना, एक कंपाऊंड कसा असेल आपल्याकडे, सॉलिड. आणि सॉलिड कंपाऊंड जेव्हा बनतो, प्रेसिपिटेट जेव्हा बनतो ना, तेव्हा त्याला तुम्ही इथं सॉलिड तर मेन्शन करणारच, पण प्रेसिपिटेट दाखवण्यासाठी एक डाऊनवर्ड एरो असतो. जसा गॅस दाखवण्यासाठी अपवर्ड एरो असतो ना, तसा प्रेसिपिटेट दाखवण्यासाठी डाऊनवर्ड एरो असतो. आणि आपण दुसरा कंपाऊंड काय बनला म्हणतो, काय शिल्लक राहिलं आपल्याकडे दुसरा कंपाऊंड. बघा बरं काय शिल्लक राहिलं. जर आता आपण काय म्हटलं, Ag ने Cl सोबत कंपाऊंड बनवला, Na ला हाकलून दिलं, मग Na गेला याच्याकडे, तो म्हणशील तुझी जागा मी घेणार. Na आणि कोण राहिला, NO3. कंपाऊंड काय बनेल आपल्याकडे, NaNO3 सोडियम नायट्रेट प्लस NaNO3. बघून कळलं पाहिजे काय होतंय रिॲक्शन मध्ये. टाईप ओळखायला जेव्हा येतो ना, लगेच आपल्या माइंड मध्ये मॅप झाला पाहिजे. कंबाईन होऊन प्रॉडक्ट बनवतायत, कॉम्बिनेशन आहे का, तुटून दोन प्रॉडक्ट देतोय, डिकम्पोजिशन आहे का, एक जण दुसऱ्याची जागा घेतोय, डिस्प्लेसमेंट आहे का, दोन्ही जण एकमेकाची जागा घेत आहेत, डबल डिस्प्लेसमेंट आहे, हे लगेच कळलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हा कसा असेल आपला ॲक्वस. याची तुम्ही नंतर याला व्यवस्थित चेक करा, याच्यामध्ये बॅलन्सिंगची काही गरज वाटते का तुम्हाला ते बघून घ्या. समजा आपण दुसरा एक्झाम्पल घेतला आता, BaCl2 बेरियम क्लोराईड. आता हे BaCl2 घेतला आपण, तो कसा होता आपला, ॲक्वस. नंतर आपण काय केलं, याच्यामध्ये ऍड केला आपण, कोणाला ऍड केलं, आपण म्हणतो झिंक सल्फेट, ZnSO4 तयार. काय होईल बघा, बेरियम काय मिळेल, मला असं करायचंय म्हणशील, झिंकला हाकलून द्यायचंय, झिंकची जागा घ्यायची, म्हणजे त्याच्यापासून काय बनेल, पहिला प्रॉडक्ट BaSO4 बनेल, बेरियम सल्फेट. तो कसा आहे आपल्याकडे, सॉलिड कंपाऊंड बनेल, प्रेसिपिटेट होईल तो. आणि दुसरीकडे बेरियमने सल्फेट सोबत कंपाऊंड बनवला तर झिंक कोणाकडे जाईल, क्लोरीन कडे. तो काय बनेल, कंपाऊंड बनेल आपल्याकडे ZnCl2, झिंक क्लोराईड बनेल आपल्याकडे. तो कसा असेल आपला, ॲक्वस. जर आता आपल्याला एवढं कळत असेल तर आपल्याला दोन कंपाऊंडची डिस्प्लेसमेंट होते की नाही, दोन आयनची, याच्यावरून आपल्याला कळतं. मी तुमच्यासाठी म्हणून बघा, आता होमवर्क तुम्ही मागच्या वेळी पण दिलेले होमवर्क कोणी पोस्ट नाही केले, त्याच्यामुळं आता मी ते द्यावं की नाही असं मला वाटतं. बट यस, तुमच्यासाठी एक एक्झाम्पल असेल तेवढं नक्की सॉल्व्ह करा. किती नाही म्हटलं, नाही करणारे नाही करत म्हणून करणाऱ्यांचं थोडी नुकसान करून चालेल. हे होमवर्क असेल तुमच्यासाठी, स्वतःहून याला करून बघा. बघा आपण HW म्हणजेच होमवर्क देतोय तुमच्यासाठी. या रिॲक्शनला करून बघा. काय आपल्याकडे K2CrO4, K2CrO4 याचं नाव काय असतं आपल्याकडे, याला म्हणतात पोटॅशियम क्रोमेट, पोटॅशियम क्रोमेट. आता मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्हाला फक्त नवीन कंपाऊंड आला त्याचं नाव कळावं म्हणून.
प्लस आपण कोण घेतला K2CrO4 प्लस BaSO4. हा पण कसा असेल आपला ॲक्वस. आणि ह्या दोघांपासून काय प्रॉडक्ट मिळेल ते आपल्याला सांगायचंय. ठीक आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी बाकीचं रब करून टाकतो. आता स्क्रीनशॉट घेण्या इतका वेळ दिला होता, तुम्हाला होमवर्क कळावा एवढं बाकीचं वरचं पुसून टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील का हा आपल्याला करून बघायचा आहे एक रिॲक्शन. तर हा जो आहे आपल्याकडे हा तुमचा होमवर्क असेल, याला करून बघा. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, आजच्या लेक्चरमध्ये शिकवलेल्या सगळ्या कन्सेप्ट कळल्या असतील. सो परत एकदा रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे कंटेंट रेग्युलर पडेल याची आपण काय करू, तुम्हाला गॅरंटी देऊ. जेणेकरून हेल्थ इश्यूज बाजूला सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रॉब्लेम नव्हता. इथून पुढे मात्र लेक्चर रेग्युलरली पडत राहतील. सो कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. डू लेट मी नो. काही अडचण असेल तर मला कळवा, आणि नसेल तर प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके देन.